IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचे रक्त सर्व खातेप्रमुखांना द्या. मुंबई महाराष्ट्रातील प्रशासकीय वर्तुळात सध्या एका अजब आणि अनोख्या पत्राची चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आणि आपल्या कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचे रक्त महाराष्ट्र शासनाच्या सर्व खातेप्रमुखांना आणि मुख्य सचिवांना देण्यात यावे, अशी अजब मागणी राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. या संदर्भात सुबोध सावजी यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना अधिकृत पत्र पाठवले असून या पत्राने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सुबोध सावजी यांनी आपल्या पत्रात तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना एक अनोखा तर्क मांडला आहे. त्यानुसार IAS तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रामध्ये पूर्ण कायदेशीर आवेशाने काम करत आहेत. त्यांच्या कडक कार्यवाहीमुळे राज्यातील भ्रष्टाचार आणि भेसळखोर यांचे धाबे दणाणले असून भेसळखोरीला मोठा आळा बसला आहे. मुंढे यांच्यासारखेच काम राज्याच्या मुख्य सचिवांसह सर्वच विभागांच्या खातेप्रमुखांनी करावे, अशी महाराष्ट्रातील जनतेची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी ज्याप्रमाणे एखाद्या अशक्त रुग्णाला सशक्त माणसाचे रक्त देऊन बरे केले जाते, त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांच्या शरीरातील एक बाटली रक्त काढून ते मुख्य सचिवांसह सर्व खातेप्रमुखांना थोडे थोडे टोचण्यात यावे. मुंढे यांचे रक्त शरीरात गेल्यामुळे इतर अधिकाऱ्यांमध्येही त्यांच्यासारखीच प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा, ताकद आणि कार्यक्षमता निर्माण होईल. यामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. आपल्या आक्रमक आणि तडफदार निर्णयांसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि धडक कार्यपद्धतीचा डोस इतर अधिकाऱ्यांना देण्यासाठी थेट रक्त संक्रमणाची मागणी करणं हा लोकशाहीतील आणि प्रशासकीय इतिहासातील पहिलाच अजब प्रकार मानला जात आहे. या पत्रावर आता मुख्य सचिव कार्यालय काय उत्तर देणार आणि स्वतः तुकाराम मुंढे यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव श्री राजेश अग्रवाल यांना दिलं. माझा विषय असा आहे की तुकाराम मुंढे यांच्या शरीरातला एक बाटली रक्त काढून हे मुख्य सचिवापासून तर राज्यातील सर्व खाते प्रमुखाच्या अंगात द्यावं. आज तुकाराम मुंढे ज्या दबंगगिरीने काम करत आहे कायदेशीर, त्याचा परिणाम भेसळ आणि भ्रष्टाचार हा कमी झालेला आहे. तर हे पूर्ण निपटून काढण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व अधिकाऱ्यांना यामध्ये भाग घ्यावा लागेल. आज सर्व अधिकाऱ्यांच्या अंगात जर तुकाराम मुंढेच्या रक्ताचा थोडा भाग गेला तर निश्चित महाराष्ट्राला फायदा होईल आणि महाराष्ट्र सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आमची ही कळकळीची मागणी आपण पूर्ण करा आणि केलेली कार्यवाही कळवा आणि या पत्राची पोच द्या, अशी विनंती.